आता पाहणार आहोत जिल्ह्यांमधील बातम्या। नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांची 23 लाखांची फसवणूक, परस्पर शेअर्स अन्य कंपनीत वळते करून फसवणूक केली। नंदन गोस्वामीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या वैद्यकीय कक्षातून नाशिक विभागात 3542 रुग्णांना 32 कोटी 32 लाखाची मदत। ग्रामीण भागातील शेतकरी गरजू कुटुंबातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी जिल्हा पातळीवरही मदत कक्ष स्थापन। अमरावतीच्या दर्यापूरमधील 74 गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार। हवामान केंद्रामुळे हवामान विषयक अचूक माहिती मिळणार। आपत्ती, भूकंप, पूर, गारपीट, ढगफुटी याचाही पूर्व अंदाज मिळणार। नांदेड जिल्ह्यातील 16 शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी उत्पन्न आणि प्रक्रिया व्यवसायासाठी जवळपास 10.5 कोटी रुपयांचं अनुदान। स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना उत्पादन वाढ, प्रक्रिया उद्योग आणि विपणनासाठी मोठी चालना मिळणार। ऐन सणासुदीच्या काळात परभणीच्या पूर्णा शहरात खांबावरची बत्ती गुल, रस्त्यावरील बत्ती गुल असल्यानं गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी नागरिकांना अडचण। गणेश भक्तांकडून संताप व्यक्त।